महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। पुढची विरोधक मंडळी सुद्धा मान्य करते। उठलं माझ्या फोनवर त्या ठिकाणी बोललं जातंय, साहेब आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी जे आम्हाला वचन दिलं होतं 80% समाजकारण आणि 20% राजकारण, आदित्यजी आम्ही त्या वचनाची परिपूर्तता करत कायमस्वरूपी सामान्य माणसाच्या अडचणीसाठी सामान्य माणसाच्या संपर्कात राहायचं काम केलेलं आहे। आज मला त्यांनी कायमस्वरूपी विचारलं जातंय की खासदार साहेब तुम्ही संपर्कात आहेत, तुम्ही सगळ्याचे फोन उचलता, तुम्ही सगळ्या गावांना भेटी देता, तुम्ही सामान्य लोकांच्या अडचणी सोडवता, पण तुम्ही आम्हाला 5 ठळक कामं सांगा असं त्यांचं म्हणणं आहे। आदित्यजी आपल्या साक्षीनं मला या ठिकाणी सांगायचंय की धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उद्धवजी ठाकरे साहेब त्या ठिकाणी मुख्यमंत्री असतानाच या जिल्ह्यात आपण मंजूर करून घेतलं आणि आदित्यजी नुसतं मंजूर करून घेतलं नाही तर आपण आपल्या जिल्ह्यामध्येच ते वैद्यकीय महाविद्यालय चालू केलं। या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस व शरद पवार पक्षाचे युवा नेते आदरणीय रोहितदादा पवारांचं आगमन झालंय। टाळ्याच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूयात। आज दुसरं आदित्यजी 21 TMC पाण्याच्या बद्दल मला आवर्जून सांगावंसं वाटतं। पद्मसिंह पाटलाच्या काळात मंजूर झालेलं वैद्यकीय महाविद्यालय कुठं झालं रे बाबांनो? कुठं मतदान टाकलं तुम्ही, मंजूर झालं तुमच्या जिल्ह्यासाठी आणि नेलं कुठं? इथं माणसं राहत नव्हते का? तुमचा हक्क असताना, तुमचा अधिकार असताना तुमचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय त्या ठिकाणी नेरुळला नेलं गेलं आणि स्वतःच्या पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या नावानं खाजगी मालकीचं केलं। पहिला फरक आमचा आहे की साहेब आम्ही ते महाविद्यालय या जिल्ह्यात केलं आणि 100% शासनाच्या मालकीचं केलं। आज त्या शासकीय महाविद्यालयाच्या बाबतीत मला आपल्याला अतिशय गंभीर प्रकार त्या ठिकाणी सांगायचे। आदित्यजी त्यांनी सांगते, त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं जातंय की आम्ही लोकांवर इलाज करतो। बांधवांनो, माहितीच्या अधिकारात आपण तेरणा चॅरिटेबल ट्रस्टच्या मेडिकल कॉलेजमध्ये उपचार केलेल्या लोकांची संख्या मागवली। आपल्याला आश्चर्य वाटेल, 2012 ला 24 लोकांवर 25 शस्त्रक्रिया झाल्या, 2013 ला 16 लोकांवर 16 पेशंट आहेत, 138 शस्त्रक्रिया झाल्या। 16 पेशंटवर किती शस्त्रक्रिया? 138। म्हणजे एका माणसाचं खोल फिटिंग किती वेळास केलं असेल त्याने? बांधवानो, 2014 ला 9 पेशंटचं 80 शस्त्रक्रिया त्या ठिकाणी झाल्यात। मूर्ख, थोडं शांततेनं घ्या की रे, थोडं शांततेनं घ्या की, थोडं शांततेनं घ्या। मला आपल्या सगळ्याला अतिशय गंभीर बाब या ठिकाणी लक्षात आणून द्यायचे। माझ्या पुढचे उमेदवार जे सांगतायत की आम्ही 50 लाख रुपयाचा खर्च करून सामान्य माणसावर इलाज केले, हे सगळं खोट आहे। 2012 पासून 2023 पर्यंत या लोकांनी शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेतनं तेरणा नेरुळच्या जे कॉलेज आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, या कॉलेजनं शासनाकडनं 18,23,71,248 रुपयाचं त्या ठिकाणी पैसे उचलले। मला या सभेच्या माध्यमातून त्यांना खडा सवाल आहे की याच्यातनं इलाज केलेले प्रत्येक पेशंट या ठिकाणी समोर आणावे आणि दाखवून द्यावं की तुम्ही
शासनाच्या तिजोरीवर कशा पद्धतीने टल्ला मारलाय हे सर्वसामान्य लोकांच्या लक्षात आणून द्यावं. बांधवानो, आज मी आपला फार काही वेळ घेणार नाही, पण इतकंच सांगतो की 5 वर्ष अखंडपणे तुमच्या आशीर्वादात मी त्या ठिकाणी तुमच्यासाठी राबलोय. आज तुमचं किती जरी साधं काम असलं तर त्या प्रत्येक कामाच्या बाबतीत माझ्या स्वतःचं काम असं समजून मी त्या ठिकाणी ते काम पूर्ण करायचा प्रामाणिक प्रयत्न केलाय. आता मला आपल्या सगळ्याला विनंती आहे की उद्याच्या येणाऱ्या 7 तारखेला आपलं चिन्ह जे बाण होतं ती चोरलंय बांधवानो, चोरलंय का नाही? आता आपलं चिन्ह काय आहे? काय आहे चिन्ह? मला आपल्या सगळ्याला कळकळीची विनंती करायची आहे, मशाल या चिन्हाच्या पुढचं बटन दाबून महाराष्ट्रात झालेल्या गद्दारीला गाडायचं काम आपण सगळेजण करा, ही कळकळीची विनंती मी आपल्या सर्वांना करतो आणि मी माझी रजा घेतो. धन्यवाद. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.